छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऑनलाईन टास्क देऊन गुंतवणुकीवर दाम दुप्पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात गोंदिया येथील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या HDFC बँक खात्यातील 5,71,000 रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। बिडकीन येथील एका नागरिकानं 24 जानेवारी 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारदाराला टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून गुंतवणूक केल्यास दाम दुप्पट नफा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले। सुरुवातीला काही रकमेचा परतावा देत विश्वास संपादन करण्यात आला। त्यानंतर विविध ऑनलाईन टास्क देत गोंदिया, बंगळूर आणि केरळ येथील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले। दाम दुप्पट नफ्याच्या अपेक्षेने तक्रारदारानं सुमारे 1 महिन्यात एकूण 29,25,000 रुपयांची गुंतवणूक केली। मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासात आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू असून सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या ऑनलाईन टास्क आणि गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचं आवाहन केले।